माझ्या महाराष्ट्रातील सर्व संविधानाला मानणारे, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्यायाला मानणारे सर्व संविधानवादी लोकांनो आणि 90% SC ST OBC गरीब मराठा बहुजन समाजाच्या लोकांनो, बघा दादांनो, आपल्या देशामध्ये या देशातले जे 90% मूल निवासी SC ST OBC गरीब मराठा बहुजन समाजाच्या लोकांचं हे 5000 वर्षापासून बाहेरनं जे आर्य विदेशी यहुदी, जे हिटलरपेक्षा 400 पटीने डिक्टेटर आतंकवादी लोकांनी या देशामध्ये तथागत बुद्धांनी एवढी मोठी क्रांती केली आणि बुद्धाला मानणारा 10वा राजा बुरोदत्त नागवंशी मौर्यवंशी हा राज्य करत होता आणि दादांनो, त्याची हत्या आर्य विदेशी हिटलरपेक्षा 400 पटीने यहुदी आर्य ब्राह्मण लोकांनी, त्यांचं हेड पुष्पशृंगनी कपटबुद्धींनी केलेली आहे. त्यानंतर बघा दादांनो, पंडित जवाहरलाल नेहरूंनी भारत एक खोजमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की आर्य हे बाहेरनं आलेत आणि आर्य ब्राह्मणांचा आतंकवादी देशद्रोही हत्यारे पार्टीज हे जे ज्यांनी बाल गंगाधर टिळक, बिपिनचंद्र पाल, लाला लजपत राय या लोकांनी जी आतंकवादी देशद्रोही काँग्रेस जनसंघ RSSची स्थापना केली आहे, त्याचा हेड नागपूरला काँग्रेस BJP अलायन्सचं MP MLA लोकांचं आतंकवादी संघटन आहे आणि त्याचा हेड हा भागवतसुद्धा म्हणतो की आम्ही 3000 वर्ष अगोदर आलोत आणि आम्ही या देशातला 90% लोकांचं जातीव्यवस्था तयार करून शोषण केलं. आणि बघा दादांनो, यांचा हेड पुष्पशृंगने 10वा मौर्य राजा नागवंशी मौर्यवंशीची कपटबुद्धीने हत्या केली आणि जे बुद्धाचे प्रसारक होते त्यांचं डोकं कापून शराव नदीमध्ये टाकलं. ते बिचारे भीतीपायी पळून गेले. कोणी जपान, थायलंड, कोरिया, जिकडे जागा मिळेल तिकडे पळून गेलेत. आणि हे लोक बॅचलर आलेले होते आमच्या देशात. यांनी हे 3% होते. यांनी डोकं लढवलं. काय? यांना आमच्या देशावरचा जे 90% लोक होते आणि आम्ही पुढारलेलो होतो, सोन्याची चिडिया होती त्या काळात भारत, तर आमचं शोषण करायचं होतं. कारण हे क्रूर लोक आहेत, ही नाझीची कोम आहे, यहुदी लोक आहेत. हे आर्य लोक हे यहुदी आहेत. यांचं DNA टेस्ट केलं आजही मिळतात. हे हा जो नाझी आपला नेतन्याहू आहे, हा सुद्धा यहुदी आहे, नाझीचा औलाद. बघा त्याचे हाल काय झालेत आज. यांचं DNA केलं तर तुम्हाला मिळणार. आणि दादांनो, यांनी काय केलं, आपल्या मर्जीप्रमाणे मनुस्मृती बनवली. काय म्हणतात दादा? ब्रह्माच्या तोंडातनं ब्राह्मण, ब्राह्मणांनी शिक्षण शिकायचं म्हणजे हा देवाचा अवतार. क्षत्रिय याने शेती करायची. आता शेतीमध्ये तुम्ही आजही उन्हात तानात पाण्यात मेहनत करणार, सकाळपासून हार्डवर्क आहे, तर तुमची बॉडी असंही बनणारच आहे. आणि याने एखादी वेळ प्रसंग पडलं, कोणाला मारायचं म्हणा किंवा लढायचं, तर याने ते काम करायचं. पण हा जो सांगेल आर्य ब्राह्मण, बाहेरच्या देशातनं आलेला यहुदी, त्याचं ऐकायचं. त्यानंतर वैश्याने धंदा करायचं. पण वैश्याने क्षत्रियला नाराज करायचं नाही, कारण त्याच्याकडे ताकद आहे. आणि हा जो मेन आहे बॉस, आर्य ब्राह्मण, हा शिकलेला आहे, याचा बुद्धीचा विकास होत जाईल. आणि हा जो म्हणेल ते क्षत्रियसुद्धा करेल आणि वैश्यसुद्धा करेल. आणि हे बॅचलर आलेत. आणि बघा यांची क्रूरता. यांनी आमच्या या देशातल्या 90% SC ST OBC मायनॉरिटी गरीब मराठा बहुजन समाजाच्या लोकांचं 7000 जाती बनवल्यात, डिवाइड केलं.
7,000 जातीमध्ये. आणि दादांनो, आमची शूद्रांची, कारण आम्ही पायातनं जन्म आलो, 3 वर्षाची पोरगीपासून कुठलीही महिला यांना जी आवडेल त्याच्यावर बलात्कार, रेप, हत्या झाली तरी तोंडातनं आवाज काढायचा नाही आणि आमचा विरोध नाही करायचं आणि शाळेत जाण्याचं अधिकार त्यांना नाही. जर कोणी गेला तर त्याची हत्या कराल किंवा कानामध्ये सिसा टाकून त्याला बहिरं बनवण्यात येईल. आणि सुरू झालं. आणि यांची क्रूरता बघा. आता पशु पक्षी कोणी असो, मनुष्य खाईल तर हागायला जाणार ना. त्यासाठी त्यांनी अतिशूद्र बनवलं, ज्याला आज तुम्ही SC म्हणता, अनुसूचित जाती. त्याच्याकडे ड्युटी दिली. जे दिवसभर हागतील हे लोक, त्यांचं हे जे वर्णव्यवस्थेतले टॉप ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, त्यांचं दिवसभरचं संडास केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी हाताने उचलून टोपलीत घालायचं आणि डोक्यावर टोपली ठेवून गावाच्या बाहेर फेकून द्यायचं. दुसरी क्रूरता यांची, जर एखादी आमची बहिणीचे म्हणा किंवा कोणाचे मिस्टर जर मरण पावले, नवरा, त्या बाईला त्यांच्या चितेवर जिवंत जाळायचे, सती प्रथा. आणि दादांनो, ती ओरडेल तर हे नगारा पिटायचे, आवाज नाही आला पाहिजे म्हणून. आणि त्यानंतर जे अतिशूद्र लोकांना, त्यात मी तुम्हाला सांगितलं, त्यांनी घाण वाहून डोक्यावरून, आणि त्यानंतर ST, हे सुद्धा अतिशूद्र. यांची 3 वर्षाची पोरगी पासून कुठले बाई, हे कूर नमुद्रीपात केदलातले, त्या पोरीला कपडे घालू द्यायचं नाही अंगावर, आणि जर कपडे घातले तर तिची 2 साईडची छाती कापून टाकायचे. आणि यांनी प्रथा सुरू केली होती. लग्न झालं शूद्र लोकांचं की 5 दिवसपर्यंत हे आदिवासींची जे कोणी बाई असेल, लग्न झालं 5 दिवस हे उपभोग घेणार. आणि अशा पद्धतीने या लोकांनी जे पण आले भारतात त्यांची मदत करणे. आणि यांचा धंदा आमच्यावर फक्त आमच्या आया बहिणीचा भोग करणे, जो विरोध करेल त्याला मारणे. आणि अशा पद्धतीने यांनी जे कोणी बाहेरून आलेत सगळ्यांना मदत केली. आणि दादांनो, असं चालत राहिलं. आणि आमच्या देशात, मी महाराष्ट्रात पुण्यात राहतो, जन्म माझा नागपूरचा आहे. दादांनो, त्यानंतर या लोकांनी जे क्षत्रिय राजे होते, हे राजे अखंड भारतामध्ये आपसात लढायचे, कारण ताकद होती यांच्याकडे. हे जे आज क्षत्रिय समजतात, भूमिहार, तर यांच्याकडे ताकद होती. आणि आता त्यानंतर यांच्या लढाई झाल्यानंतर प्रॉपर्टीचा हिशोब कोण करणार? कोण? मुनीमजी. आणि बाया तर आमच्या. मग हे राजे, प्रॉपर्टी आहे यांच्याकडे, 10 बायका करायला लागलेत. आता आमच्या बायका अंधविश्वासी, कारण यांनी काय सांगितलं, ब्रह्माच्या तोंडातून 3% हे देव, तर देव लोक होते, ते देवचं पालन करायला. आजी आमची बाई अंधविश्वासी आहे, तर पूजापाठच्या नावाने. आणि हिशोब करायला मुनीमजी, कारण हे तर शिकले नाही, यांना अधिकारच नाही आहे का? आजी बघा ना. दादांनो, 10व्या शतकामध्ये आमच्या इथं संत झालेत, त्याच्या अगोदर झाले असतील, पण महाराष्ट्रातलं मी सांगतो, बसेश्वर लिंगायत गुरु, नामदेव महाराज, सगळे शूद्र अतिशूद्र. त्याला एवढं मारलं, तो गुरुद्वारामध्ये जाऊन शिरोमणी नामदेव महाराज झालेत. रैदास अतिशूद्र, कबीर, गुरु गोविंद सिंग साहब लढाई लढणारा, पूर्ण फॅमिली मारून टाकली त्याची. आणि त्यानंतर हे जे संत होते काय सांगायचे, अरे दादांनो, तुम्ही देवाच्या पोर आहात, कोणी उचनीच नाही आहे, सगळ्यांनी मिळून मिसळून राहा. याचं इफेक्ट हे जे क्षत्रिय राजा होते यांच्यावर झालं. आणि यांनी जे शूद्र राजे होते, हे शूद्र लोक होते, त्यांच्यावर थोडीफार दयामाया करायचे. आणि मला दाखवा इतिहासामध्ये कुठल्या तरी क्षत्रिय राजाने कुठल्या संताला मारला आहे का आजपर्यंत?
तर हे फार दूरदृष्टीचं आहे. या लोकांनी काय केलं? मोगलांना बोलवलं. आता मला सांगा, तुमच्या घरी कुठलाही गेस्ट आला, चला तुमचे नातेवाईक आहे, कोणी असू द्या, मित्रमंडळी आहे, आले तुमच्याकडे, तर तो गेस्ट तुमच्या मताप्रमाणे संसार करताना तुम्ही आपल्या घरात, तर तो तुमची ऐकेल का तो तुमच्यावर रुबाब करेल? रुबाब करेल तर निघ घराच्या बाहेरनं. तर यांनी 11व्या सदीमध्ये मोगलांना बोलवलं. तर मोगल आलेत, मोगल पण बॅचलर आलेत, तर मोगलांना बायका पाहिजे की नाही दादांनो? हां. आणि हे जे होते आर्य, हे मोगलांच्या अंडरमध्ये काम करायला लागलेत. बघा, डोकं बघा. आणि असं करत करत आमच्या देशामध्ये 16व्या शतकापर्यंत 500-600 राजे होते. क्षत्रिय, भूमिहार आणि निजामी मराठा. पूर्ण भारतात म्हटलं, महाराष्ट्रातही होते. आणि दादांनो, पहिली क्रांती 1608चा जन्म, जगसंत श्रेष्ठ तुकाराम महाराज. आणि सगळे संत, शूद्र, अतिशूद्र, आणि त्यानंतर आमच्या आया बहिणी होत्या त्यात, या बिचाऱ्यांनी स्वतःचं जीव दिलं, काही पर्वा नाही केली. आणि लोकांना सांगायचे की बाबांनो, तुम्ही देवाचे पोरं सगळे मिळून मिसळून राहा. आणि जगसंत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी पंढरपूरला पहिली क्रांती, पांडुरंग विठोबा म्हणजे दादांनो तथागत गौतम बुद्धची ती मूर्ती आहे. आणि अशा पहिली क्रांती पंढरपुरात केली शूद्र अतिशूद्र लोकांनी. आणि अशा संताला 42व्या वर्षी 1650ला यांनी हत्या करून नदीत फेकून दिलं. देहूला, पुण्याजवळ देहूला, इथलंच, मी पुण्यातनंच बोलतोय. सांगा किती क्रूर आहेत. आणि 1594ला शहाजीराजे भोसले, त्याची पत्नी लखोजी जाधवची मुलगी जिजाऊ तलवार घेऊन लढली अन्यायाविरुद्ध. आणि त्यानंतर 19 फेब्रुवारी 1630ला छत्रपती शिवाजी महाराज जन्म झालं जिजाऊच्या पोटात. आणि दादांनो, जिजाऊंनी किती वर्षाचं फरक आहे? 20 वर्षाचं. 12-13 वर्षात जिजाऊंनी त्यांना नॉलेज घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजला जगसंत श्रेष्ठ तुकाराम महाराजच्या कीर्तनात बसवलेलं आहे. आणि कुणाला प्रूफ पाहिजे तर पुण्यातल्या जंगली महाराज रोडमध्ये, तिथं तुकाराम पादुका चौकात तुकारामाच्या मंदिरामध्ये जगसंत श्रेष्ठ तुकाराम महाराजाचे पाया छत्रपती शिवाजीराजे पडत आहेत आणि ते आशीर्वाद देत आहेत. अशा महान राजांनी नॉलेज घेतलं जगसंताचं. आणि मोगल आल्यानंतर हे जे अतिशूद्र लोक होते, SC आणि STचे, मोगल दयावान होते. कारण यांचे अन्य अत्याचार कामच काय. त्या पेशवाईमध्ये यांनी जे शेड्यूल कास्टचे लोक होते, कारण हे आदिवासीचं खूप काय आहे, जिनियस आहे. आम्ही कोणाचं अन्य अत्याचार सहन नाही करत आणि कोणावर करणारी नाही. आम्ही मानवतावादी आहोत, म्हणून आम्ही जंगलात काही आणि काही गावात होते. तर या पेशव्यांनी काय केलं, जे म्हणजे हे होते अनुसूचित जातीचे लोक, जे बिचारे संडास वगैरे वाहून म्हणजे आणि हे करायचं, यांनी त्यांना मडकं बांधलं तोंडाला, म्हणजे थुकण्याचा अधिकार नाही. आणि ढुंगणाला झाडू बांधलं साफ करायला. आणि मेलेल्या ढोराचं मांस, माणसाला भूक लागल्यानंतर तुम्ही बघता दादांनो, फिरायला जाताना माणसंच आहेत ना, ते रस्त्यावर फेकतात कचऱ्यात, ते अन्न खातात, कुत्रे खातात ते. 21व्या सदीमध्ये ज्या भारतामध्ये समुद्रात अन्न फेकतात दादांनो, काय दशा आहे या भारताची. आणि 3 क्रांती या महाराष्ट्रात झाल्यानं बघा काय दशा या सगळे शूद्र अतिशूद्र लोकांनी 1000 वर्षापर्यंत आपलं लाईफ बरबाद, पोरं बाळांचं सगळं करून स्वतःची जीवसुद्धा दिलेला आहे. बघा काय दशा आहे, विचार करा थोडं. 90% बहुजन समाजाचे लोक, गरीब मराठा, गरीब OBC, SC STवर 45 वर्षापासून 60% लोकांवर व्हॅलिडिटीच्या नावाने प्रूव्ह करा. हे 200 फॅमिली निजामी मराठा स्वतःला क्षत्रिय उच्चवर्णीय समजतात
आणि हे आतंकवादीचं ऑफिस नागपूरला काढलेलं काँग्रेस BJP अलायन्स, सांगतो कोणी काढलेलं आहे ह्या पार्ट्यात. तर दादांनो ही दशा. आणि शिवाजी महाराजांनी नॉलेज घेतल्यानंतर त्यांच्याकडे हे जे होते मुसलमान, ज्यांनी मोगलांनी सांगितलं की तुम्ही धर्म घ्या मुस्लिम, कुठल्याही याच्यात बघा मदर टेरेसा ख्रिश्चन धर्म, आम्ही तुमचं प्रोटेक्शन करतो. आज बघा कालेरकर नाव कुठं आहे, मुसलमानातही आहे, मराठातही आहे, हां OBCमध्ये पण आहे. माझ्या ऑफिसमध्ये होते, चला रेकॉर्ड दाखवून देतो. पुण्याला CQEचं ऑफिस आहे तिथं. हां काशीत कुठं आहे, शफी इनामदार ब्राह्मणाती आहे, पाटील. तर दादांनो असे हे मुसलमान आणि बॅकवर्ड क्लासचे लोक, SC ST OBC, कारण त्यावेळेस तेली कुणबीच होते, शेती करणारे आणि हे आणि मुसलमान हे महाराजांचा सरदार म्हणून होते. आणि हा जो शिवाजी महाराजावर घात करण्याकरता कृष्णा भाष्कर कुलकर्णी, जो मुघलच्या अंडरमध्ये सगळे होते, त्याने जेव्हा वार करण्याची कोशिश केली ना, कापून काढलं त्याला. आणि अशा शूर राजाचं जेव्हा डच आणि मोगलांनी, डच म्हणजे ख्रिश्चन आणि मोगलनी म्हटलं की आम्ही इथले शूद्र लोकांना, कारण मोगल आले 11व्या सदीमध्ये, ही गोष्ट 1630मधली आहे, 1663मधली आहे, म्हणजे किती वर्ष, 600 वर्षानंतर. दादांनो त्यांनी म्हटलं की आम्ही जे गरीब आहेत, शूद्रातले गरीब आणि अतिशूद्रातले गरीब, या लोकांना हमाली करायला लेबर म्हणून आम्ही परदेशात पाठवतो. काय म्हटले शिवाजी महाराज, खबरदार, त्यांना बंद जर केलं घरात, चिरून काढील, हां लक्षात ठेवा, माझ्या शूद्र अतिशूद्र गरीब लोकांना हात लावला तर. सांगा कधी आझादी मिळवून दिली, 1663मध्ये. म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, जय शिवाजी जय भवानी. भवानी म्हणजे जिजाऊ, आमच्या आईला म्हटलंय शिवाजी महाराजांनी, लक्षात ठेवा दादांनो. आणि अशा महाराजाचं केरलापर्यंत होतं साम्राज्य. जेव्हा कल्याणचं एका मोगल राजाची जिंकून सुंदर स्त्री म्हणा आणली, काय म्हटले, खबरदार, हात लावला ना कापून काढली, गिफ्ट द्यायला. आणि शेतकऱ्यांना हात लावलं, पंजा काढून टाकेल. त्यानंतर जेव्हा महाराजाचं राज्याभिषेक करायची वेळ आली, या लोकांनी अपोज केलं, कारण हे कुणाच्या अंडरमध्ये ते मोगला, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य, पेशवाईचं राज्य. त्यांनी गांगाभट्याला त्याचं वेट इतकं सोनं दिलं. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक पायाच्या अंगुठ्याने केला. आणि या पेशव्यांनी, कारण यांच्या हाताखाली पैलवान लोक तेच, कारण ते तर गुलाम आहेत, आत्ता गुलाम आहेत, शिकलेले चांगले चांगले PhD घेतलेले, इतिहासाच्या 5-5, 7-7 डिग्र्या घेतलेल्या आहेत, आता गुलाम आहेत. या 25च्या ह्याच्यात तोंडातनं बोलायला तयार नाही आहेत. गुलामगिरी पत्करून टाकले, त्यांच्या रक्तामध्येच आहे, पिढ्यानपिढ्यांपासून. तर दादांनो त्या गांगाभटला या लोकांनी मिळून त्याची हत्या केली बाथरूममध्ये. काय म्हणतात, लिहितात, शिवाजी महाराज शूद्र राजाचं त्याने राज्याभिषेक केलं, पाप केलं म्हणून मेला. आणि अशा महान राजाचा मृत्यू 1680ला 50व्या वर्षी होते. सॉरी, हां 50व्या, 1680ला. ते तुम्ही विचार करा. 1657चा जन्म, छत्रपती संभाजी महाराज. केरला पंतराज्य, एक सुद्धा लढाई नाही, 10 ग्रंथ लिहिले. 32व्या वर्षी मनुस्मृतीप्रमाणे हे कोणाच्या अंडरमध्ये ते, औरंगजेबचा. या लोकांनी कपटबुद्धीने पकडलं छत्रपती संभाजी महाराजला आणि त्याचे 32 तुकडे केले आणि दादांनो भीमा कोरेगावच्या नदीत फेकून दिले. दुसऱ्या दिवशी आमच्या आयाबाईने धुणे धुवायला गेलं आणि दवंडी दिली होती यांनी, पेशवाईंनी, कारण डोकं त्यांचंच होतं ना. आणि हे तर गुलाम आहेत, ताकदवाले आहेत, हे कुठे शिकलेले होते, इतिहास बघा. दादांनो जो त्यांना हात लावेल त्याला मारण्यात येईल. पण एक अतिशूद्र गायकवाड फॅमिलीने
त्यांच्या तुकड्यांना उचललं, शिवलं आणि वडू बुजुर्गला 3 किलोमीटर इकडे भीमापूर तिथं त्यांनी बिचाऱ्यांनी त्याचं अंत्यसंस्कार केलं आणि समाधी बांधली आहे. अशी जिनियस कोम आहे अतिशूद्र. 1689 आणि 1725चा जन्म. अहिल्याबाई होळकर, धनगर समाज, आदिवासी, नगर डिस्ट्रिक्टमध्ये लढलेत तलवार घेऊन. सगळे लढलेत अन्यायाविरुद्ध. कुणासाठी? 90% लोकांसाठी. आणि दादांनो तलवार घेऊन लढली ती, आणि ती धनगर जातीची, आदिवासी, मेंढरू आणि बकऱ्या पाळणारे. उन्हात अनात पावसात बिचारे शेतामध्ये बकऱ्या बसवतात, मेंढरू बसवतात आणि पैसे त्या ह्याच्याने पोट भरणारे. आणि दादांनो तिचं लग्न शूद्र शिवाजी महाराजांचं रक्त यांच्याशी झालं. आणि अहिल्याबाई होळकर यांचे पूर्वज राजस्थान आणि MP जे शिंदे फॅमिली आज, सांगा किती शूर बायका होत्या. गायकवाड फॅमिलीने ते केलं. आदिवासीची अहिल्याबाई होळकर. आणि दादांनो अशा महान अहिल्याबाई होळकरचं 1795ला निधन झालं वयाच्या 70व्या वर्षी. त्यानंतर ताराराणी, राजाराम महाराज आणि 1800च्या सुरुवातीला इंग्रज आलेत. काही मोगल गेलेत आणि काही मोगल आहेत. बघा हा भागवत आतंकवादी देशद्रोही आर्य विदेशीचा हेड आत्ता त्या मौलानाशी उत्तूपरमध्ये मीटिंग घेतो. कारण हे तिकडनं यांचा संबंध आहे रक्ताचं. कारण बायका ह्या इथल्याच आहेत ना, आणि यांनी यांच्या अंडरमध्ये काम केलं. त्यांचं कॉम्बिनेशन झालेलं आहे. सांगा मोगल 11व्या शतकात 750 वर्ष म्हणा का 850 वर्ष, 800 म्हणजे 800 वर्षापर्यंत अंदाजे कमी जास्त यांचं कॉम्बिनेशन झालं आहे ना. आहेत ना, काय म्हटलं 2-3% मोगल अजून आहेत आणि हे त्यांना सपोर्ट करतात आर्य विदेशीला. म्हणजे बघा त्यानंतर 1813ला इंग्रजांनी सर्वांना एज्युकेशनला सुरुवात दिली, परमिशन दिली, शिका. शाळा काढल्यात, मिशनरी स्कूल काढल्यात. आणि दादांनो 11 एप्रिल 1827चा जन्म. राष्ट्रपिता ज्योतिराव फुले. पहिली शाळा 1 जानेवारी 1848ला त्यांनी काढली. आता फुले चित्रपट आल्यानंतर आपल्याला इतिहास माहीतच आहे. आणि शिक्षण देऊन समता आणली. 1874चा जन्म. शाहू महाराज. 1902ला आरक्षण दिलं, आरक्षणचे जनक, आणि सांगितलं जो शाळेत जाणार त्याला 1 पैसा फाईन, आणि 85% समाजाला 50% आरक्षण दिलं. त्यानंतर बिरसा मुंडा 1875. मौर्य बिरसा मुंडा तो मिशनरी स्कूलमध्ये शिकला होता. काय म्हटलं मी तुम्हाला, काही ख्रिश्चन झालेत, काही मुस्लिम झालेत, आणि हिंदू म्हणून ही शिवी दिलेली आहे. सुप्रीम कोर्टने सुद्धा डिसिजन दिला आहे, मला वाटते 94मध्ये आहे. जो म्हणेल त्याच्या अगेन्स्टमध्ये कंप्लेंट करायची. तो 2-4 वर्ग शिकलेला होता बिरसा मुंडा. 25व्या वर्षी जेलमध्ये त्याला पॉयझन देऊन मारण्यात आला. त्यानंतर 78ला पेरियार रामास्वामी साऊथमध्ये शूद्र. 14 एप्रिल 91ला आपले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1891ला. आणि 1919मध्ये इंग्रजांनी यांचं 3% आणलं ज्युडिशनमध्ये. त्यांना माहीत होते बेईमान आहेत म्हणून. आणि 1920ला परिषद घेतली माणगावला शाहू महाराजांनी, आणि बाबासाहेब आंबेडकर त्यांना बोलवलं आणि सांगितलं की आजपासून 90% मूल निवासी SC ST OBC गरीब मराठा बहुजन समाजात लोकांचं नेतृत्व, मायनॉरिटीचं नेतृत्व हे विश्वरत्न करतील. आणि त्यांचा पुतळा कोल्हापूरच्या बिंदू चौकात तिथं उभारलेला आहे. आणि दादांनो जेव्हा शाहू महाराज एवढं मोठं कार्य करत होते, हा लोकमान्य टिळक म्हणतो का रे कोणबट्यांनो तेल्यांनो तुम्ही वखर हाणणार का रे. आणि बघा यांची कुर्ता. राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी गुलामगिरीने शेतकऱ्यांचं असूड लिहिलं. आणि 1869ला रायगडवरून जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि पहिली शिवजयंती केली पुण्यात,
हा टिळकांनी गणेश जयंती सुरू केली. आणि दादांनो, ज्योतिराव फुलेचं नॉलेज बघून आतंकवादी, देशद्रोही, हत्यारे, हिटलरपेक्षा 400 पटीने आर्य ब्राह्मण, यहुदी, बाल गंगाधर टिळक ब्राह्मण, बिपिनचंद्र पाल क्षत्रिय आणि लाला लजपतराय वैश्यनी मिळून आतंकवादी काँग्रेसची स्थापना केली 1885ला. 1925ला शाहू महाराज आणि बाबासाहेबांचं नॉलेज बघून 1925ला जनसंघ RSSची स्थापना केली. आतंकवादी, देशद्रोही, बाल गंगाधर टिळक, बिपिनचंद्र पाल, लाला लजपतराय, ब्राह्मण क्षत्रिय लोकांनी मिळून आतंकवादी, देशद्रोही, हत्यारे पार्टीज काँग्रेस, जनसंघ RSSची स्थापना केलेली आहे. आणि बघा दादांनो, 9 मे 1922ला 6.5 फूटचे आमचे राजे, आरक्षणचे जनक हे मरण पावले आहेत. कोणी म्हणतात 48व्या वर्षी, कोणी म्हणतात पॉयझन दिलं, कोणी म्हणतात हत्या, गेलेत बिचारे. आणि पेरियार रामास्वामींनी जो 1878ला तो 1905ला कुठं गेला? अलाहाबादला, जिथं नंगा साधू चरस गांजा पिऊन हाकतात, मुततात, दारू पितात आणि जिथं डेड बॉड्या सडतात. आणि तिथं दादांनो गेला तो. कारण गंगाजल तुम्ही म्हणता ना, तिथं अमृत आहे, गंगाजल आहे. त्या बिचाऱ्याला भूक लागली, गेला तिथं. आता त्या काळात मंदिराचं आजही आहे, तेच बसले आहेत, त्यांनी नियोजन करतात. आता एवढे 25मध्ये बघा किती लोक मेलेत, काही हिशोब नाही. आणि जाणारे लोक सगळे बॅकवर्ड क्लासचे, डॉक्टर, इंजिनियर, सायंटिस्ट. तर तोही गेला, बघूया म्हणे. त्याला भूक लागली, तिथं नमोद्रीपाद आणि हे आर्य लोक बसलेले होते सगळे. आणि हेच करतात ना ऑर्गनाईज, कोण करतात? तर दादांनो तो गेला तिथं. त्यांनी कपडे घातले होते आणि त्यांनी दाढी राहायची. त्याला म्हटलं, अरे भाई आपका एंटीना नहीं है लंबा वाला और चिकने नहीं है, हम तो लोग 24/7 रेडी रहते हैं. त्या बिचाऱ्यांनी उठसेट पत्राळे फेकल्या होत्या. तिथून त्यांनी कुत्रे खात होते, तिथून खाल्लं. आज तुम्ही जे बघता चित्र, बघता की नाही? पुणे एवढे काय उन्हे, काय दशा आहे बघा ना जरा. आहेत ना आजी? काय मिळालं 75 वर्षात? सांगतो ना, विचार करा खरं आहे का खोटं आहे तर. आणि ती आपल्या पोराबाळांना ज्यांना तुम्ही जन्म दिलेला आहे, काय त्यांची दशा आहे. हां, लक्षात ठेवा. गरीब मराठ्यांनो, गरीब OBCंनो, SC STच्या लोकांनो आणि मायनॉरिटीच्या लोकांनो अजूनही संधी गेलेली नाही. सगळ्यांना सांगतो मी. आणि त्यानंतर महाभारतामध्ये एकलव्य आदिवासी, अर्जुनापेक्षा धनुर्विद्या हे, पुष्पशृंगमध्ये राम आणि दुर्योधन त्याचं बोट कापलं, अधिकार नाही, आदिवासी होता. आणि दादांनो महाभारतामध्ये कृष्णाला पावर आहे. 3 वर्षाच्या पोरीपासून कोणत्याही बाईसोबत तो भोग करणार, गवळे नाही. हा कोण आहे तो? कोण आहे? कृष्ण कोण आहे? हाय दुर्योधन कोण आहे? आर्य. आणि राम हे नंगा साधू, चरस गांजा दारू पिणारे. सीतेला इल्लिगली 2 पोर, लव आणि कुश. आणि राम म्हणजे पुष्पशृंग, अग्निपरीक्षा घेतो. आणि लक्ष्मण आणि सीता, हे लक्ष्मण आणि राम म्हणजे आमची बाई फक्त भोग करण्यासाठी. पेरियार रामास्वामींनी 1924ला सोडली. काय सोडली? काँग्रेस. रिजाईन केलं, गेला चेन्नईला. राम सीता लक्ष्मणची मूर्तीला चप्पलची माला टाकली. काय म्हटलं की नाक साप चावल्याने एक माणूस मरतो. एक आर्य ब्राह्मण हा लाखो लोकांना गुलाम होतो, काटा यांना. आणि 85% बहुजनांसाठी त्यांनी त्या काळात 69% आरक्षण घेऊन सूची 9मध्ये टाकलेलं आहे. असे होते पेरियार रामास्वामी. पाण्यासाठी, मंदिरसाठी. 1932मध्ये गांधीजी हा वैश्य घरी जन्मलेला, गुजरातचा, श्रीमंत घरचा. आणि बाबासाहेब आणि इंग्रजांशी ते अधिकारासाठी. अरे बाबासाहेब इतके अथांग नॉलेज कोणाला आहे का? हां, अरे कोणाला आहे का अथांग नॉलेज? 1000 ऑफ इयर्स, 32 डिग्री, 4 PhD, हे तर यांचा धंदाच चालला आहे.
आर्य लोकांचा काय धंदा आहे? आमच्या आया बहिणीचं भोग करणे आणि आम्हाला मारणे. आजही तेच चाललेलं आहे. बघा ना महाराष्ट्रात सगळ्या घटना महाराष्ट्रात बघा ना. जजची हत्या, पोलीस कमिशनरची हत्या, जो यांच्या विरुद्ध त्याची हत्या. आणि हे निजामी मराठे हे तर गुलाम आहेत. जेव्हापासून मनोस्थित झालेले हेच लोक आहेत ना, गुलाम आहेत. आजही गुलामगिरी पत्करले कारण यांनी गरिबी कधी बघितलंच नाही आहे. त्यांच्या रक्तामध्ये यांची गुलामी करणं आर्य लोकांची. त्यात काय इतिहास आहे? कोण आहे धर्तीवर असं मी विचारतो. जेवढे विद्वान आहेत पुण्यात, मराठा सेवा संघाचे कोकाटे झाला, बनबरे, त्यानंतर तो आपला प्रवीण गायकवाड, पुरुषोत्तम खेडेकर सारखे विद्वान, आणि त्यानंतर वामन मेश्रामला विचारतो, जगामध्ये असा कोणी माणूस आहे का आमचे वाईट कर्म लिहून पुस्तकात लिहून लोकांना शिकवू म्हणून? एवढी सुद्धा अक्कल आली आहे का? पण गुलामगिरी पत्करली आहे ना. तुम्हाला जनता तुमचं तोंड उघडणार आहे. जेवढे मराठा सेवा संघाचे विद्वान, संभाजी ब्रिगेडचे आणि वामन मेश्राम. आणि दादांनो 32मध्ये त्यांनी विरोध केला. काय म्हणे? हे ओबीसी का नाही देणे का? इंग्रजांना म्हटलं ओबीसीना देत असेल ना बाबासाहेब, तुम्हीच राज करा. आणि हंगर स्ट्राईक केलं. बाबासाहेबांनी कॉम्प्रोमाइज केलं. जाऊ दे, आज एवढी दशा येतं. बघा ना, काल त्या खामगावला येव पोरगा तो हॉटेलमध्ये काम करणारा, त्याचे हे काढले कपडे सगळे, त्याचं सुनता बघितलं आणि तो म्हटला मी बौद्ध आहे, त्याला किती मारलं. म्हणजे काय आम्ही का मरायला झालो? आणि काय रे 3% लोकांनी एवढी गाण मस्ती चालली आहे तुमची आज विचारतो या महाराष्ट्रात. तुझ्या बापाचं वय करे 1000 वर्षापर्यंत आहुती दिली आहे. मराठा सेवा संघाला सांगतो, संभाजी ब्रिगेडला, वामन मेश्रामला, जेवढे विद्वान आहेत ना महाराष्ट्रातले, पुण्यात राहतो, लक्षात ठेवा. हा काय 3% आणि तुमचे 10% लोकांचा महाराष्ट्र नाही आहे. लक्षात ठेवा. सगळी हुशारी दिसून राहिली. आतंकवादीचा कायदा आणला ना, जनसुरक्षा कायदा आणा ना, मारा ना आमच्या घरात घुसून. आतंकवादी, चोर, गुंडे, मवाली, हिटलरपेक्षा 400 बलात्कार, खुनी लोकांनो. खोटा इतिहास आहे का? आणि दादांनो, बाबासाहेबाच्या एका मुलाला ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर 1912 त्याला मॅट्रिक पास नव्हतं, बिचारा एका पायऱ्या पण होता. आणि रमाईचं निधन झालं. आणि 36मध्ये SC STना आरक्षण दिलं आणि प्रोव्हिजन केली. ऐका रे ओबीसीच्या लोकांना. त्यानंतर 42मध्ये सेकंड वॉरमध्ये इन्व्हॉल्व व्हायला इंग्रज म्हटले आम्ही जातो. काय म्हटलं गांधीजी? चले जाओ. जेव्हापासून इंग्रज आलेत 18व्या शतकापासून तर 42पर्यंत 7,22,00,000 लोकांनी, SC ST OBC, गरीब मराठा, बहुजन समाजाच्या लोकांनी, मायनॉरिटीच्या लोकांनी मिळून 7,22,000 लोकांनी आपल्या पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी बलिदान केलेलं आहे. आणि 30 एप्रिल 1945ला सेकंड वर्ल्ड वॉर थांबलं. बघा, तो हिटलरचा औलाद हा ऑस्ट्रेलियामध्ये जन्मला 1889ला. पहिला वार 1905ला वर्ल्ड वॉर, तो लढता गेला जर्मनीत. तिथं त्याने तेच आमच्या हिटलरसारखं मैं ये करूंगा वो करूंगा, त्याला 5 वर्ष सजा झाली. परत तो सुटून आला 2 वर्षात आणि परत तेच काम केलं धर्माच्या नावाने. त्यांनी प्रेसिडेंटला डिजॉल्व केलं आणि याला ज्युडिशनरी का आणि ढकललं त्यांनी 42मध्ये वर्ल्ड वॉरमध्ये. आणि त्यांनी कुत्र्याला पॉयझन दिलं, बायकोला पॉयझन, स्वतः मरून गेला सुसाईड करून गोळी घालून. आणि बाबासाहेबांनी मग इंग्रज हे लोक जे सगळे, आणि काय म्हटलं मी तुम्हाला, जनसंघ RSSची स्थापना कोणी केली? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य. कोण शिकलेले होते? ब्राह्मण. क्षत्रिय कोण? निजामी मराठा, यांची गुलामगिरी करणारे जे आज आहे तिथं. कारण बाकी याच्यात तुम्ही क्षत्रिय भूमीवर बघता, इथं कुठं आहे? आणि काही लोक जे तेली कुणबी कलार आहेत हेही क्षत्रियच आहेत, जमीनदार. यांच्याकडे 1000 1500 जमीन. आणि जेव्हा शिक्षण जुळलं तेव्हापासून हे त्या शाखेत जायचे. शिकलेले लोक तेच आहे, बरोबर. त्यांनी जे म्हटलं ते दिशा. आणि तुम्ही तर गधे घोडे आहोत आम्ही 90%. आणि प्रत्येक OBCमध्ये स्वतःला ते क्षत्रिय समजतात कारण त्यांना ट्रेनिंग दिलेलं होतं. आम्ही शूद्र. त्यानंतर बघा, बाबासाहेबांनी फाळणीला विरोध केला.
गांधीजींनी करार झाला 15 ऑगस्टला गांधीजींनी नेहरूजीला भारताचा प्राईम मिनिस्टर आणि 14 ऑगस्टला जिना, कोण आहे जिना? जिनाची 2 पोरगी वैश्याच्या घरी गुजरातमध्ये. कोण आहे? श्यामाप्रकाश मुखर्जी. कोण आहे? पश्चिम बंगालचा चीफ मिनिस्टर होता. आहे, ब्राह्मण आहे. हां, त्यानंतर यांना पाहिजे होतं बॅरिस्टर. गांधीजींनी मागितलं इंग्रजांना. ते म्हटले तुमच्या देशामध्ये हिरा आहे. तर गांधीजींनी नेहरूला सांगितलं, त्यांचं नाव ॲमिट केलं. दादानो पश्चिम बंगालचे अतिशूद्र जोगेंद्र मंडल साहेबांनी रिजाईन केलं. अतिशूद्र आणि बाबासाहेबाला मुसलमान आणि आदिवासी तलवार काढून त्यांना निवडून दिलं. 2 वर्ष 11 महिने 18 दिवसात 26 नोव्हेंबरला बाबासाहेबांनी संविधान बनवलं आणि सगळ्यांना त्यांना म्हटले तुम्ही इन्कम टॅक्सवाले म्हटलं नाही. आणि सगळ्यांना एक मताचा अधिकार, स्वाभिमानाने जगायला, हजारो वर्षापासून शिक्षण नाही, पोट भरायला रोजगार आणि हेल्थ. आणि सांगितलं सगळ्यांनी टॅक्स भरायचं आणि 90% मूल निवासी SC ST OBC गरीब मराठा मायनॉरिटीचे लोक 1950 पासून टॅक्स भरतात. बघा, आणि यांची कुर्ता बघा एक एक. आता गांधीजींनी बाबासाहेबांचं नाव सांगितलं म्हणून आतंकवादी देशद्रोही हत्यारे पार्टीज, काँग्रेस, जनसंघ, RSSच्या लोकांनी, RSSचा आतंकवादी मेंबर नाथुराम गोडसेच्या सुनता केला होता. 30 जानेवारी 1948ला सकाळी सकाळी गांधीजींना गोळी मारून हत्या केली आणि सुनता केला होता हिंदू मुस्लिम दंगा करायला. बघा किती क्रूर आहे ते. यांचं बेईमानीचं डोकं आहे, यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकत नाही. नेतनावची कोम आहे, हे खूप क्रूर कोम आहे. हे स्वतःला आपल्या बापाचे देश समजतात. 1000 वर्षात सगळ्या शूद्रातिशय क्रांती केली, अजून एक क्रांतीला व्हा तयार. आणि नेहरूजीची कुर्ता बघा, यांनी सगळे शूद्र अतिशूद्र लोक, बाबासाहेब आंबेडकर, पंजाबराव देशमुख, गाडगे महाराज अडाणी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, यशवंतराव चव्हाण गरीब मराठा, कर्मवीर भाऊराव पटेल गरीब मराठा आणि सरदार वल्लभभाई पटेल OBC, या लोकांनी पंडित जवाहरलाल नेहरूवर प्रेशर टाकल्यानं म्हटलं की OBCचं जे प्रोव्हिजन केलं 340, त्या कालेवरकर पुण्यात त्यांनी रिपोर्ट बनवला. काय म्हणतो हा पंडितजी, कुर्ता बघा याची. हा पण बॅरिस्टर होता ना, रिच घरचा होता. गंगाधर नेहरू, मोतीलाल नेहरू सगळे रिच. यांनी त्याला रिजाईन करायला लावलं. आणि दादांनो 26 जानेवारी 1950 पासून लोकशाहीला सुरुवात झाली. काय व्याख्या आहे? लोकांनी लोकांच्या उन्नतीसाठी केलेलं राज्य. बरोबर आहे, लोकांनी. आणि टॅक्स आम्ही भरतो. कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशनरी, ब्युरोक्रेसी, प्रेस मीडिया, कोण शिकलेले लोक आहेत सांगा? स्वातंत्र्याच्या अगोदर कोण होते? ब्राह्मण, क्षत्रिय म्हणजे निजामी मराठा, भूमियार आणि स्वतःला राजपूत समजणारे 21 तलवार काढतात. हे तर गुलाम आहेत. बरोबर आहे का? कधीपासून? जेव्हापासून मनुस्मृती सुरू झालं तेव्हापासून. आणि मोगल आल्यानंतर परत त्यांचं बी झालेलं आहे. अजूनही 2-3% मोगल आहे. बघा भागवत UP मधल्या मौलानाची एक येतो आहे, बरोबर, रक्ताचं नातं आहे. आणि महाराष्ट्रातल्या एवढ्या 3 क्रांती झाल्या, किती क्रूर आहेत हे सांगतो मी समजून शॉर्टमध्ये. आता तुम्हाला आता शिकवण्याचं काम झालं आहे माझं. काय घडलं, कसं घडलं, आता शॉर्टमध्ये सांगणार. आणि दादांनो स्वातंत्र्य समता बंधुत्व नाही, कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशनरी, ब्युरोक्रेसी, सांगा कोण बसले आहेत? बिझनेस करायला मोठे मोठे फॅक्टरी म्हणा, हे करायला शिक्षणाची गरज आहे, कोण झालेत? हायकोर्ट, सुप्रीम कोर्टचे जज, ज्युडिशनरी कोण झालेत? ते शिकले होते. त्यानंतर IAS ऑफिसर, कमिशनर, पोलीस कमिशनर, SDO तेच झालेत. आणि प्रेस मीडियामध्ये शिकलं कोण बसलेत? तेच. आणि लोकशाहीला सुरुवात झाली. आम्ही टॅक्स भरून राहिलो. 51 मध्ये कोड बिल काय सांगितलं OBCसाठी. आणि आमच्या आयाबहिणांसाठी बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल बनवलं. हे नंगा साधू यांनी जेव्हा संविधान बनवलं तेव्हा पुतळे जाळलेत.
हे नंगा साधू सांगा. आणि 51 मध्ये कोडबुलसाठी परत पुतळे जाळले. 52ला कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीने बाबासाहेबाला विश्वरत्न पदवी दिली. जगातला सगळ्यात हुशार. रिझर्व्ह बँक काढली 35 मध्ये. कोणतं नॉलेज नव्हतं बाबासाहेबाला. आणि दादांनो 52ला पहिलं इलेक्शन झालं. बाबासाहेब उभे झाले. आणि हा गांधीजी बघा किती बेईमान, बाबासाहेबाचा दुश्मन. हा पंडित जवाहरलाल नेहरू, गांधीजी तर मरण पावले, नेहरू यांनी काजोलकरला उभं केलं. म्हणे बाबासाहेब नाही पाहिजे, नाही चाहिए मुझे. आणि दादांनो बाबासाहेब 78,000 निवडून आले होते. हा बीजेपीचा अध्यक्ष नड्डा हा पार्लमेंटमध्ये सांगतो. आणि त्याला डिक्लेअर केलं, 14,000 पडले. दुसरी कुर्ता ऐका रे ओबीसीच्या लोकांना, कधी तुमचे डोळे उघडतात तर माहीत नाही. आणि दादांनो 52ला जेव्हा इलेक्शन झालं, मला सांगा रे, खासदार आमदार जात सांगतो मी, विदर्भ मराठवाडा इकडचे तेली कुणबी हे संघात जाणारे, म्हणजे स्वतःला हे जमीनदार, हे स्वतःला क्षत्रिय. कारण यांना शिकव शूद्र, आम्ही तर शूद्रच, बरोबर आहे, मुसलमान आहे शूद्र. आणि दादांनो 52ला जे जे झालं लिस्ट काढा तुम्ही, रेकॉर्ड तर आहे ना 52 पासून. तेली कुणबी कलारनं सोनार आणि इकडचे निजामी मराठा कोल्हापूर पासून तेथपर्यंत कोण आहेत ते बघा. कोण झाले त्यांचे पीए, आमदार खासदाराचे तेच झालेत, बरोबर आहे. शिकले लोक पाहिजे ना काढाने. हे शिकलेले आहेत का? आणि त्याच्यातला एक शिकलेला होता, हा उमरखेडचा, पुसद जवळ, तो पण तेच तेली कुणबी, हजारो एकर जमीन. आणि त्याच्यानंतर 48ला LLB झालेला. तर 14 ऑक्टोबर 56ला दीक्षा घेतली नागपूरला. हा आणि दादांनो 5 डिसेंबरला सेशन चाललं होतं, बरोबर आहे. पंडित जवाहरलालची मावशीची पोरगी याची रखेल, तिने 6 डिसेंबरला तिचं अर्ली मॉर्निंग हत्या खून केलेला आहे. सविता कबीरने, ती बाबासाहेब मोठी होती, हे विलास खरात सरने सायन्स जर्नीमध्ये प्रूव्ह केलं आहे. म्हणजे बघा विश्वरत्नाचा खुनी कोण? पंडित जवाहरलाल. ओबीसीचं न करणारं, विरोध करणारा पंडित जवाहरलाल नेहरू. म्हणजे कोण? काँग्रेस, जनसंघ, RSS. आणि 60 मध्ये यांनी आतंकवादी, देशद्रोही, हत्यारे, काँग्रेस, जनसंघचे MP MLA लोकांना ट्रेनिंग देण्यासाठी आतंकवादी संघटनाचं ऑफिस नागपूरला बनवून भारतातील पूर्ण 90% लोकांना मनुस्मृतीप्रमाणे रुलिंग करून, कारण 50 पासून तेच बसलेत, बरोबर आहे. कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशनरी, ब्युरोक्रेसी, प्रेस मीडिया, अरे जे आहे तेच सांगतो मी. तुम्हाला कोणी लिहिलंच नाही तर काय मानणार? एकमेव माझा गुरु मामा देशमुख, ज्याचा जन्म तेव्हा 89 वर्षात मरण पावलेत. आता स्वातंत्र्य 75, बरोबर आहे, आत्ता मरण पावलेत 3-4 महिने. तो 75, 50 आणि 14 मागा, म्हणजे 36चा जन्म त्यांचं. हा पहिला व्यक्ती भारतातला, खरं इतिहास लिहिलाय. कधी कोणाच्या बापाला नाही घाबरला. 69 मयत काढली त्यांची. आणि हे बघा मराठे म्हणणारे, मराठा सेवाचं संभाजी बेळे हे कोकाटेसारखे 3% लोकांनी 75 वर्षात माणूस करून मलाच विचारतो तो, मग काय करायचं? गुलाम लोकांना काय करू शकता तुम्ही? तुम्ही गुलामगिरीशिवाय काही नाही. तुमची काय चूक आहे? हजारो वर्षापासून आहे तुम्ही. त्यांची गुलामी करणं तुमच्या रक्तात पिढ्यानपिढ्या चाललंय. आजही तेच करता तुम्ही. तुमची काही चूक नाही. आता आमचीच चूक आहे. आम्हाला एक क्रांती शूद्र केलं, एक मतचा अधिकार. बाबासाहेबांचे खून केलेलं आहे. संभाजी महाराजचा बदला घेतला ना 1 जानेवारी 1800. मारा ना तुम्ही आम्हाला. कायदाही आणलाय तुम्ही. एक मुखानी कायदा, 6चा 6 पाटे. आणि दादांनो 56 मध्ये हैदराबाद बन मराठवाड्याला, कारण यांना गदे घोडे पाहिजे होते. इकडनं हा पूर्ण जागृत झालेला 3 क्रांतीने 1000 वर्षात, कोल्हापूर पासून तर याच्यापर्यंत. मग यांनी त्याला लक्ष्मण याला बनवलं. यशवंतराव आपला शंकरराव चव्हाण LLB झालेला, साई भक्त. अटलबाई करायचं तोंडात चैन काढायचं आणि तिथून हाततो तिथून 50 ग्रामची चैन. साई भक्त. नंतर त्याला पकडलं. आणि या बापानी ना पोरांनी आदर्श घोटाळा पूर्ण मराठवाड्याला. आता कुठं आहे अशोक चव्हाण? 70,000 करोड जे मिलिटरीमध्ये करतात आदर्श, सगळ्यांचे फ्लॅट. 60 मध्ये आतंकवादीचं ऑफिस सांगितलं तुम्हाला. हा मनुस्मृती 75.
62ला कतलखाना, कारण यांनी मागणी नाही केली होती. हा आदिवासी बहुल एरिया नागपूर, पहिला हा विदर्भ याला लागून होतं, छत्तीसगड आपला MP मध्ये. मग आता तुम्हाला जल जंगल जमीन पाहिजे, बघा डोकं यांची दूरदृष्टी. यांनी 2-3 गाज गडचिरोली साईड, 2-3 गाज बीड साईड, 2-3 खानदेश, 2-3 कोल्हापूर साईड, 2-3 सोलापूर साईड आणि 2-3 गुजरात बाउंड्री महाराष्ट्राचं, असं 14 जातीमधला मधुकर पिचड आत्ता मरण पावला, कोळी. कारण हे 13 आमदार त्या काळच्या पॉप्युलेशन प्रमाणे आणि 2 खासदार. यांनी काय केलं, महादेव गोविंदगार 39 आणि 62ला कतल 1 मे. म्हणजे मागणी केली होती विदर्भ ॲड करा म्हणून. बघा डोकं, कारण यांचा 5000 वर्ष हेच राज्य करत आहे. डोकं कुणाचं आहे? क्षत्रियला तर डोकं नाहीच आहे, निजामी मराठाला. हां, यांची गुलामगिरी करणं. मी तर चॅलेंज करून राहिलो, बोलवा ना मला. आणि दादांनो 60-62 मध्ये त्यांनी तिथं आदिवासी संशोधन केंद्र काढलं. मधुकर पिचडचा नातेवाईक महादेव गोरे 22 वर्षाचं, त्याला डायरेक्टर बनवलं. हे जे 14 जातीचे लोक आहेत त्यांच्या लोकांना भरती केली आणि यांना सांगितलं, अरे तुमच्या मायेजवळ आम्ही झोपलो होतो, हे डुकराच्या औलाद आहेत, कुत्रे झोपले त्यांचे, तुम्ही खरे आदिवासी. आणि यांना मस्तपैकी आश्रमशाळा दिल्या. 13 आमदार 14 जातीचे, बरोबर आहे. आता काय आमदार म्हटल्यानंतर तुम्हाला मग सांगितलं ना मी, PA कोण राहतो आणि पुस्तक लिहिलं खरे आदिवासी कोण. ऐका रे हिस्ट्रीचे देव डॉक्टर, तर मला सांगा जगाच्या पाठीवर असा कोणी माणूस पैदा झालेला आहे? आम्ही बलात्कार केलं, आम्ही इतका 1000 वर्ष कापला यांना, असं पुस्तकात लिहिलं. आणि काय रे हिस्ट्रीचे डॉक्टर लोक, कोणाचा इतिहास वाचलं तुम्ही? कोणी पुस्तक लिहिलेलं आहे? कोण आहे गाईड करणारे? जेवढे PhD आहेत, MBBS म्हणा, इंजिनिअरिंग म्हणा, हां, किंवा याच्यातले PhD केलेले हिस्ट्रीचे आणि लॉचे डॉक्टरेट लोक, काय रे? आणि त्यांना चपराशीपासून बसून यांना मस्तपैकी आश्रमशाळा दिल्या. टीचर पाहिजे, बरोबर आहे. 64ला मरण पावलं पंडित जवाहरलाल. केली का रे? गुलजारनंद, त्यानंतर लालबहादूर शास्त्रीला ताशकंदला देऊन परत गुलजारनंद, इंदिरा गांधी आली तर इंडिकेट झाली. प्रायव्हेट बँकेनं नॅशनलाइज केलं, किती अंडरटेकिंग काढलं. ती मानवतावादी होती, माता होती या देशाची. आणि दादांनो त्यानंतर बघा 67 मध्ये नॉर्थच्या लोकांनी विश्वरत्नाच्या पुतळ्यासाठी पार्लमेंट उपोषण केलं, जेलमध्ये गेलेत आमच्या आया बहिणी माणसं. तिने बिचारींनी विश्वरत्नाचा पुतळा, आरक्षण जनक शाहू महाराजाचा पुतळा, राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेचा पुतळा आणि जगातले थोर राजे, टॅलेंटेड राजे छत्रपती पुतळा यांची 24 मध्ये 400 सीटांमध्ये काढून फेकून दिलं. आणि हे बघा बाबासाहेबांचे संविधान देशद्रोही नागपूरच्या बाबासाहेब भूमीला विकून टाकलंय. सांगा, आमदार खासदार म्हणजे किती हे बाबासाहेबाचे देशद्रोही. म्हणून बाबासाहेब म्हटलं मला शिकलेल्या लोकांनी धोका दिलाय. हे नरेंद्र जाधव सारखे, कसबेकर, मुंगवेकर, हा शाह मानव तोंडबंद कोणाची गुलामगिरी केली. हां, आणि 71ला हे आलं बांगलादेश, 72ला ड्रॉट आलं, 73ला पेरियार मरण पावलं. अरे ज्या देशात निडल नाही मिसाईलपर्यंत केलं. आणि यांनी स्ट्राईक केलं. AIDF हे यांची आतंकवादीची ब्रांच, शिकलेली 100 शाखा आहेत संघाच्या, आणि AIDF हे एकच केलं ना. खरं आहे का? ब्राह्मण क्षत्रिय वैश्य कितीकदा सांगू. आणि हरामखोर हा, हे रतनलाल सारखे बैमान, हे मुंगवेकर सारखे, हा नरेंद्र जाधव सारखे बैमान. अरे थोडी शरम तर ठेवा. बाकी लोक का मरायला तयार झाले, त्या कुठेपर्यंत चाटणार आहे रे. या ना, पुण्यात राहतो ना, चॅलेंज आहे ना माझं. काय अमर कोल्हे आणि कुठं गेले संभाजी ब्रिगेडचे PhD झालेले, आणा ना सगळेचे सगळे. मी तर वाट बघतोय डॉक्टर कोकाटे कधी बोलवतेस म्हणून. म्हातारा झालाच बोलवता. अरे हाय मौर्यवंशी नागवंशी आहे. 60 वर्षानंतर इंजिनिअरिंग शिकलो, डिफेन्स ऑफ कोणाला बापाला घाबरलं नाही ना. आता UMच्या टीममध्ये सगळं नॉलेज घेतलं आहे. आणि त्यानंतर इंदिराजींनी 75ला हे यांची चाल, तिला विरोध करण्याचं पूर्ण देशभर केलं. आणि 75ला तिने इमर्जन्सी लावली आणि दादांनो यांनी उदंड केलं. हा शरणार्थी जेठमलानी राजनाथ जगेशमध्ये निवडून आली होती आणि हा जयप्रकाश नारायणने पूर्ण पेटवलं. त्याच्यातही जनता दलचे बघा
चरण सिंग, चंद्रशेखर, कर्पूरी ठाकूर, लाल सिंग यादवला मारून टाकलं. शरद यादव, रामविलास पासवान, मुलायम सिंग, लालू प्रसाद यादव, हां, कांशीरामजी, असे लोक विद्वान. आणि यांनी रिक्वेस्ट केली म्हणून धर्मनिरपेक्ष न जातीवाद. अरे धर्म किती आहेत? ख्रिश्चन आहे, बुद्ध आहे, हिंदू आहे, मुस्लिम आहे, सीख आहे, ॲड केलं. आणि जातीवाद, किती जाती आहेत रे? कोणी केलं रे? त्या भागवतला झोड पाहणार रे तुम्ही अगोदर. भागवत स्वतः म्हणतो ना जिता आहे ना आताही. हा का तुमचा देश होय का? अरे काही माणुसकी की आहे का? किती हजार वर्ष झाले. कोण राज करताय रे? काय रे पुण्यातनं चालतं देश? अरे काही शरम बिरम थोडेसे. हे मरायला झालेत का निजामी गरीब मराठे? आमच्या होता 45 वर्षापासून. आमची माय खोटी, तुमची माय खरी. अरे किती अन्याय त्याच्या करणार. तुमच्या घरच्या जनावरापेक्षा जास्त कमी आम्हाला मानायला. अरे जनावर तर माना, तुमच्या घरात पाळतात ते. आम्ही जनावरापेक्षा नीच आहोत. काय जरांगे पाटील, तुला व्हिडिओ जातात ना, तू आहेस ना माझ्या फेसबुकमध्ये, बोल ना, ये ना जरा, मी देतो तुला फुकट शिक्षण. कशाचं लावलं? सगळ्यांचा जन्म पोटातूनच झालाय ना. आणि त्यानंतर बघा बाळासाहेब ठाकरेंनी म्हटलं होतं 70च्या दशकमध्ये, काय रे बामणा कुठून जन्मलास रे तू? काय रे मुसलमान कुठून जन्मलास? काय रे मराठा कुठून जन्म झाला? काय रे दलित? काय रे ओबीसी? सांगा ना खरं का खोटं? नेट आलाय ना, कुठं पैदा झालाय रे सा ब्रह्मा? आणून दाखव रे, दाखवा ना रे. आर्य विदेशी यहुदी आणि तुम्ही गुलाम का रे मराठ्यांनो? आणि म्हणतात जिजाऊची अवलाद ना शिवाजीची अवलाद. अरे लढल्यात कोण होते ते? अरे शूद्र अतिशूद्र लोकांनी आहुती दिली आहे. आणि तुम्ही बघा बसले आहे तिथं 200 फॅमिली घेऊन. एक तो फडणवीसचा शिवधर्मवाला, तर दुसरा इकडं प्रवीण गायकवाड शरद पवारचं. आणि तो झालाय आमचा बामसेच्या नावानं कांशीरामचा दुश्मन, आदिवासीचा दुश्मन. आदिवासीचे महासंघ काढून पूर्ण भारतातल्या 7 एकर जमीन. आणि तुमच्यासोबत केलं मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड सोबत लग्न केलं ना, हनीमून मनवत आहे. शरम नाही वाटत थोडीशी? खोटं आहे काय? बोल ना. भीती वाटते आता. नात घालल ना तो हिटलरचा अवलाद मराठ्याचा, आणि इकडनं हा मारल. बघा ना आतंकवादीचा कायदा आणला. काही शरम बिरम? यांच्या बायका सुद्धा बघा ना, शरम नाही वाटत? पार्लमेंटमध्ये बोलताय, इथं कुत्र्या बकऱ्यासारखं मारतात. 3 वर्षाच्या पोरीला कापतात, बलात्कार खून करतात. या बदल एखादी बाई बोलते का? मरायला तयार आहोत का आम्ही? खोटा आहे का इतिहास? किती गुलामगिरी करणार तुम्ही लोक? त्यानंतर 76 मध्ये कांशीरामजीने एरिया रिस्ट्रिक्शन हटवलं. आमचे नागपूरचे हे होते राम हेडव साहेब आणि बाकी 33 जातीमधल्या लोकांनी. इंदिराजी मानवतावादी होती. 77ला बघा जनता दल, जनता पार्टी आणि हा जनसंघ होता. 2-4 सीटा यायचं. जगजीवन राम लाते नॅशनल हळानी हरामखोर हे, हरामखोर हे पंडित फॅमिली. त्याला बदनाम केलं. कोण झाला प्राईम मिनिस्टर? यशवंतराव चव्हाणचं डेड बॉडी आली आहे 84 मध्ये. आणि हा सांगतो संतोष शिंदे पुलोत स्थापन केलं म्हणून. अरे किती मूर्ख रे तुम्ही, किती स्वार्थी रे. कुठं आहे रे ब्रह्मा? अजूनही उघडले का डोळे तुमचे? देखावा दाखवता? नाही देखावा दाखवता का? याच्या नावाने बोमल, पडळकरच्या नावाने, त्याच्या नावाने बोमल, मुंडेच्या नावाने बोमल. का असली नाही दिसत का? नकली दिसतात सगळे. कोणाला मूर्ख बनवतात तुम्ही? आतंकवादीच्या कायद्यात बोलता का रे एखादी? झालं, हवा बदलली. थांबा ना तुम्ही जरा. अरे आमचा एकच भाऊ कापी आहे. भारतातला पहिला व्यक्ती निघालाय, बाबासाहेबचा खून आहे. EVMचा मुद्दा आणि आतंकवादचं बिल पास केलं आहे ते संशोधन. तुम्ही बघा आता. आम्ही पण एक आहुती देऊ. छत्रपती संभाजी महाराज बदला घेतला का नाही 1 जानेवारी 1800? तुम्ही काय गांडू मराठी म्हणतो तुम्हालाच? शरम नाही वाटत थोडीशी? तुमच्या बायका सुद्धा पार्लमेंटमध्ये शरम नाही आहे? ते बघा ना, बाबासाहेब संविधान झाले, बापाने पोरगी झाली आहे. शरम नाही वाटत थोडीशी? कोंबड्या बकऱ्यासारखे कापते तर काय नाही घेतला पॉईंट? ते आमच्या विदर्भाचे चंद्र धानोरकर, त्याची बायको, आणि हे मुंबईची. अरे काहीतरी आहे का नाही माणूस की? काय ते तुमच्या बायांना तुम्ही का पोरं बाळ झालेत का? बाकी मरायला झालेत का? बदलापूरचं घेतलं का प्रकरण? बोलता का तोंडात ना? बीडचं, परभणीचं वरून येते ना आदेश. सांगतो ना मी राजकारण म्हणजे काय म्हणून. आणि दादांनो, मोरारजी देसाई ब्राह्मण झाला.
आणि यांनी मंडल कमिशन झालं, यांच्या पुढे झालेत. त्याला म्हटलं ओबीसीचा तू रिपोर्ट दे. आणि 78मध्ये शरद पवारनी वसंतदादाची गव्हर्नमेंट पाडली आणि पुल होत. नितीन गडकरी बांधकाम मिनिस्टर, हा चीफ मिनिस्टर झाला 12 वर्षापर्यंत, 92 पर्यंत. आणि 79ला इंदिरा गांधी निवडा, 80मध्ये TV आला, 81मध्ये 1,10,00,000, 2च्या ठिकाणी 4 खासदार आणि 13च्या ठिकाणी 25. कोण झालेत? ज्यांच्या आईजवळ हे ब्रह्मा, खरे आदिवासी वामन मेश्रामने 78 पासून त्यांच्याशी लग्न केलं आहे. मराठा सेवाचं संभाजी ब्रिगेड बघा ना. आणि हॉनीमून मनवत आहे मस्तपैकी. आणि ते मूर्ख समजतात लोकांना. हा प्रवीण गायकवाड मूर्ख. अरे बोलव ना, 50,000 रुपये फी आहे. अरे मारून टाका. काय अमोल कोल्हे तुझ्या याच्यात राहतो ना वाघोलीला, दे ना 1,00,000 रुपये दे आणि विचार ना तुझ्यासारखे किती विद्वान. आणि तोंड बंद करो. आतंकवादीचा कायदा आणलाय आम्हाला मारायला. अरे काही शरम करा ना. जगामध्ये आहे का असं कुठं? पृथ्वीवर नाही का भारत? एवढी मानवतावादी पण नाही आहे तुम्ही लोक. असे कसे तुम्ही गुलाम? मी शिकवतो ना तुम्हाला, अहो ना पुण्यातच. द्या ना पैसे मला आणि दाखवा ना. एकच तर प्रश्न आहे, या पृथ्वीवर कुठं ब्रह्मा पैदा झाला आहे तर सगळ्यांचा जन्म कसे बोलाल? तुमच्या रक्तात तुम्ही गुलामी पत्करलेले आहे. आम्ही आहो जिनेस को. मी तर म्हणतो ना, जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, अहिल्याबाई होळकरच्या औलादी ह्या पडळकर. आणि तो प्रोफेसर हरामखोर. झगडे कसे होते तेवढे. त्यानंतर शाहू महाराजाचं खून झालं. हां, बाबासाहेबाला मारून टाकलं. संविधानाने झाले ना, संविधानाचे देशद्रोही लोक. शरम नाही वाटत तुम्हाला? बायका पोरगी नाही का रे? पैदा झाले तर का पैसे घेऊन आले आणि जाणार तर का याच्यानं जाणार? 81मध्ये कोण बसले आहेत 52पासनं? कोण आहे त्यांचे मेजॉरिटीमध्ये? कोण होय रे? आणि 80मध्ये हे झाली जनसंघचं दिवा गेला आणि फुल आलं. 81मध्ये जनगणना सांगितलं. हां, आणि सांगा राजकारण म्हणजे 80मध्ये आलं. ग्रामपंचायत, नगरपरिषद, कॉर्पोरेशन, आमदार. ऐका रे महाराष्ट्र लोकांनो, हेच आहे जड. इथं बाप इथंच आहे ना, माय तिथंच आहे. सांगा काय आहे? चपराशाला पाहिजे 5 वर्ग 4 वर्ग पास. हां, याला कमीत कमी 10 पाहिजे होता माझ्या वेळेस. आहे का काय क्रायटेरिया? काय शिक्षण आहे? काही आहे? काहीच नाही. जो पैजामा घालल खाकीचा, चड्डी नाही घालणार आणि शर्ट घालल. डिस्ट्रिक्टच्या सगळ्यात अगोदर. आणि जाती सांगितल्या तेली, कुणबी, कलार न सोनार आणि इकडचे निजामी मराठे. यांना गधे घोडे पाहिजे होते म्हणून हे केलं. आणि बघा मराठवाड्यात ते बाप आणि पोरग आणि इकडचे तेली, कुणबी, कलार 5-5 वेळचे खासदार आहेत. बाप एका पाय. हां, काय? जो चड्डी नाही घालणार तो डिस्ट्रिक्टचा खुनी, बलात्कारी, सगळा डाकू, गुंडा तो खासदार. मग डिस्ट्रिक्टचा गुंडा, मवाली, बलात्कार, खुनी तो कॉर्पोरेटचा मेंबर. मुंबई पुन्हा 1 करोड रुपये महिन्याचे साले पाहायला जाईल. जनतेचा पैसा आहे ना. तहसीलचा गुंडा, मवाली, बलात्कारी तो आमदार. मग तहसीलचा गुंडा, मवाली तो नगर परिषद मेंबर. आणि खेड्यामध्ये गोरगरीब लोक राहतात. बघा ना. अरे बघा रोज प्रकरण. हां, संध्याकाळ झाली दारू पेली तो सरपंच आंध्रे पाहायला जाईल. कापकूप करून फेकून देतात. एक जण नाही बोलत. बघा हे संविधानाचे देशद्रोही. बाप खासदार, पोरगी खासदार. आहे काही लाज, लज्जा, शरम? म्हणून बाबासाहेबांनी म्हटलं होतं की मला शिकलेल्या लोकांनी धोका दिला. किती हे म्हणजे स्वार्थीपणाचे लिमिट होऊन गेलेले. आणि कोण होते हे लोक? कोण शिकले होते? हे निजामी मराठा गुलाम. आणि त्यानंतर काय प्रचार करतात? हे बाबासाहेबनं ते रावने बनवलं संविधान, बामणावर अत्याचार केले आणि शिकवणारे तेच. कोण आहेत RSSच्या ग्राउंडवर? कोण शिकले आहेत? आजही कोणाच्या हातात आहे? कोण आहे रे? कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशनरी, ब्युरोक्रेसी, प्रेसमेंट कोण बसले आहेत? कोण आहे पोलीस कमिशनर? रे त्या कसलं नंगा करून टाकलं. ते शरम आहे का काही? माणसं कापतात तरी काय दिखते काय आवाज? आणि हे बघा मराठ्याचे मोगलचा अवलाद, आर्याचा अवलाद, सगळ्यात हुशार. हा जजला मारणारा आहे हेमंतकर, सगळा. हा फडणवीस फ्रॉड इलेक्शन घेऊन आला आणि तोच म्हणतो शरद पवार 35% मत अगोदर टाकले होते. आमच्या आई EVMचा जोडले करून मुंबईत राहणार, दिल्लीत राहते. यांचा ॲडव्होकेट आहे. बघा किती म्हणजे नीतिमत्ता किती एवढ्या मोठ्या माणसाची. सांगा. आणि 28 ललित प्रभातने मारला आहे. हां, पुलवामा मारला तो. एकाच्या तोंडातून आवाज नाही. आणि हे चालले सांगायला. अरे जग सॅटेलाईटनं चालते. आले ना
जगाने पाहिला ना तुमचा तमाशा. म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी ते लोक, हे आर्य विदेशी यहुदी, त्या नेतनावपेक्षा ते किती क्रूर आहेत. आणि हे कोण? केशवराव ठाकरेचा औलाद. किती बैमान, हा गुंडे मवाली. त्या नटराज टॉकीजमध्ये 89 मध्ये हा आपला हा एकाचं प्लेट टाकलं 89 मध्ये राज ठाकरेचं, त्याच्यावर केस आहे. ते रमेश किनी 89 मध्ये सांगतो ना. आणि प्रॉपर्टी आहेत, बोलतात का कोणी? अरे शिवाजीचं नाव घ्यायचं ना, भवानीचं नाव घ्यायचं तुमची लायकी राहिली आहे का रे? हा, हे बाबासाहेब होते. जरांगे पाटील सुरू कर. जय शिवाजी, जय भीम, जय संविधान. खरा असतील तर संविधानाने देश चालेल. 1000 वर्षापर्यंत शूद्र अतिशय क्रांती केली. तुम्ही उपाशी राहाल. तुम्हाला नुसतं मराठा काय आहे रे? हे मराठा नाही होय का रे? असली मराठा, नकली मराठा पाहिजे तुम्हाला? हा, त्यांच्या मागं फिरायला. त्यांच्याजवळ पैसा आहे, पॉवर आहे. जित्या माणसाला मारतात. बघ ना, तो वाल्मिकी बघ, तुकाराम मुंडे बघ, काय दशा आहेत. हा, हे दिसत नाही? चल या सगळे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर सोबत लढूया, मरूया. 84 मध्ये असा प्रचार करतात खोटा, आणि नंगा साधूचं संविधान लागू होत आहे. यांचे डोळे नाही उघडले अजून. काय चतुर आहे म्हणते. आरेचा औलाद, गुलाम, सगळे मराठा गुलाम. तुम्ही बैमान आहात शिवाजी महाराजाला, जिजाऊला, सगळ्यांना. संविधानाचे देशद्रोही म्हणतो आज तुम्हाला मराठ्यांना. बोलवा ना, मला शिकवतं तुम्हाला. कोकाटेची वाट बघतोय ना, मला बोलवणार होताना. व्हिडिओ जाते त्याला, बनबरेला, याला त्याला, सगळ्यांनाच तर जातात. आणि बघा 84 मध्ये इंदिरा गांधीला, मंडल कमिशनला हे करण्यासाठी यांनी शीख भावांचं खलिस्तानी. आणि कोण? इंदिरा गांधीचं लेक्चर आहे. मरायचं अगोदर म्हणजे तिला माहीत होतं, कारण त्यावेळेस काय परिस्थिती, किती शिकले होते. 40 वर्ष सांगतो आता, आणि संपवतो 5 मिनिटात, कारण सांगून थकलोय मी पण. हा आर के धवन, यहुदीचा औलाद, 2 शीख लोकांना, भिंद्रनवाले कांड, अमृतसर गोल्डन कांड. आणि तिला मारलं. तिला माहीत होतं मारणार तुम्ही, काय करणार बिचारी. आणि दादांनो, या लोकांनी कांड केलं. हे सगळे आर्य विदेशी यहुदी शिकले लोकांनी, आणि लाखो लोकांची कत्ल केली. शीख भाई, हिंदू आणि मुसलमान. आणि सगळ्यात क्रूर हा राजीव गांधी. ऐका रे, सगळ्या लोकांना ऐका, गुलाम लोकांना ऐका. महाराष्ट्रातले सगळ्यांना, भारतातले हिस्ट्री, डॉक्टर, इंजिनिअरिंग, सायन्स आणि लॉचे PhD करणं. या राजीव गांधींनी तिथं मूर्ती ठेवली अयोध्येमध्ये. हिंदू मुस्लिम पण लाखो लोकांना. बॉम्बे कांड, बरोबर आहे. अटल बिहारी वाजपेयी, मोनू सिंघवी, प्रकाश कारात, आणि हा पंडितचा औलाद EVMचा प्रस्ताव आणला. त्यावेळेस किती शिकलेले लोक होते दादांनो. आज 85 करोड 5 किलोनी. कोरोनामध्ये थाली वाजवली. डॉक्टर, इंजिनियर, नरेंद्र जाधव सारखे, मुंगवेकर, कसबेकर, शाह मानव सारखे. आणि लाखो लोकांच्या डेड बॉडी सडल्या तिथं. तर 85 करोड हे, 13 करोड शिकलेले, PhD झालेले, पोस्ट झालेले, 2 टाईमच्या पोळीसाठी. कोणाचे पोरं आहेत? आणि 25च्या कुंभमेळ्यामध्ये हे आमचे 90% बहुजनांचे, नरेंद्र जाधव, मुंगवेकर, कसबेकर, शाह मानव, अजून ते भारतातले सगळे डॉक्टर, इंजिनियर, पुण्य आहे म्हणते तिथं. पहिलं कोरोनामध्ये मग तुमच्या मायबापापेक्षा पुष्पशृंग, दगड, आमच्या टॅक्सच्या पैशांनी. आणि त्याच्यानंतर 25 मध्ये 60 करोड. अरे कुत्रा आणि मांजर तिथं पाणी प्यायला हाकतात, मुततात. त्याच्यानंतर तिथं डेड बॉडी सडल्या. ती यांच्या घरी कुत्रे आहेत. हे निजामी मराठ्यांना विचार, 200 फॅमिलीला, आणि संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवकांना, वामन मेश्रामला. कुत्रे पाळतात. हे झोपतात, त्यांच्या बायका, हे झोपतात, पोरं झोपतात. सांगा रे, ते तरी गुवाचं पाणी, लघवीचं पाणी, याचं पाणी, म्हणजे आमची लायकी कुठं. आणि सांगतात मी 6 PhD घेतल्या आहेत बरं का. अरे मी एवढं इकॉनॉमिक्सचं PhD घेतलं. अरे काय उपयोग आहे? एकच तर प्रश्न आहे, काही शरम बिरम वाटते का रे तुम्हाला? या ना पुण्यात, सगळ्यांना या, द्या माझी फी, आणि मारून टाका. 2 तास बोलतो. आणि विचारा नरेंद्र जाधव सारखे जेवढे PhD झाले आहेत, मुंगवेकर, कसबेकर, शाह मानव, तू ये. अरे काही शरम बिरम आहे का रे तुम्हाला? तुम्हाला काय बायका पोरगी नाही का रे? किती दिवस तोंड बंद ठेवणार रे? मराठा सेवा संघ, संभाजी, हे तर सोडून दिलं यांनी. राजकारण म्हणजे काय सांगितले ना. खरं आहे का खोटं आहे? आणि चाललं आहे पिढ्यान पिढ्या.
52 गुलाम, त्यांनाच मेजॉरिटी. आणि दादांनो त्यानंतर 89 हा म्हणतो 1 रुपयामधनं 10 पैसे खर्च करतात आणि 90 पैसे खातात. कांशीरामजी ने 84 में BSP स्थापना, तिलक तलवार जो मारो सालों को जूते 4, 85 भाग हमारा है. आणि हे बघा आज हाती चलेगा. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य जंग में EWC इलेक्शन 3 दिवसात. गरीब आहेत ब्राह्मण क्षत्रिय वैश्य, आहे की नाही. बापा बिचारे गरीब आहेत रे. त्यांच्या बापाच्या देशावर आपण आलो 90%. आपला देश नाही होय. हा नशिबात नशीब तयार करते देव. आणि त्यानंतर VP सिंगने मंडल कमिशन आणलं. त्यानंतर चंद्रशेखर. आणि 91 पेरियारला बदनाम करण्यासाठी, कारण तिथं नाक साप चावला होता ना. काय म्हटलं पेरियार 85% दे 69%. आणि मिसाईलपासून तर सुईपासून मिसाईल बघा. अब्दुल कलाम, KR नारायण सारखे आणि आमचे बहुजन नायक कांशीरामजी माझ्या ऑफिसमध्ये R&D मध्ये पुण्यातच बिचारे मैतीचे कपडे घातले, बँक अकाउंट नाही. आणि आता हे बघा ब्राह्मण क्षत्रिय पुंगी बजायगा. बैमान कोम बैमान. आणि यांनी किती दूरदृष्टी यांची. राजीव गांधीची हत्या केली तमिळच्या नावानं, DMKला करुणानिधीला बदनाम करण्यासाठी. आणि हा हरामखोर नरसिंह रावने हा शिकलाय रामटेकला. हा पेट ब्राह्मण. 7 पोरं आहेत दादा, 7. हे भागवत सांगणार त्याला. तू तर मला वाटते तुला बायकोची गरजच नाही. 5 महिन्यात तू ते 41 लाख खर्च केलेस. आणि काल आमच्याजवळ एक बाई आहे ना महाराष्ट्रामध्ये फेमस, एका टांग्यामध्ये 51 तर दुसऱ्या 56, दुसऱ्या टांग्यामध्ये 56. आणि फडणवीसची बायकोमध्ये देऊन टाका सगळ्यांना सर्टिफिकेट. आणि फडणवीसने काढलाय त्र्यंबकेश्वरला कुंभमेळ्यामध्ये रामदासीच्या नावाने. आणि पहिरेदार कोण? तुकाराम महाराज, मोरे महाराज रखवालीला. बरोबर आहे. वारे हिरो लोकांनो, काही शरम बिरम वाटते का रे? चांगले PhD शिकलेले लोकांनो, SC ST OBC मधले, अरे काही आहे का नाही नीतिमत्ता? बॉम्बे कांड 92ला क्रिमिनल OBCच्या लोकांनो, 93ला शुभेश्वर यांना बहुमत नव्हतं, 94ला बघा आनंद मार्गीसाठी नरसिंहरावच्या ह्याच्यात, 96ला एका दिवसाची गव्हर्नमेंट पाडली, 13 दिवसाची इंद्रकुमार गुजराल. आणि शेवटी आपलं देवगौडा इंद्रकुमार गुजराल. आणि फ्रॉड इलेक्शन होत आहे. आणि बघा अत्याचार महाराष्ट्रातले. 94मध्ये 114 गुंडगोवायला मारलं. 92चं कांड हे बॉम्बे कांड. 19 वर्षांनी सुटले हिंदू. आणि श्रीकृष्ण आयोग ठेवला. अरे किती तुमची कुर्ता कोणी बनवलेले? 96मध्ये अटल बिहारीची गव्हर्नमेंट पाडली कांशीरामने एका मतानं. आणि हे बघा ब्राह्मण क्षत्रिय पुंगी बजायगा पुंगी, ज्यांनी आमच्या 5000 वर्षांना आतापर्यंत हे क्षत्रिय निजामा, त्यांची काय चूक आहे? यांनी पत्करून टाकलेली आहे गुलामगिरी. पण सगळ्यात जास्त आले यांचेच होत आहेत. आमचं काय होणार आहे? आम्ही तर संभाजी महाराजांचा बदला घेतलेले लोक आहोत. मौर्यवंशी नागवंशी बिरसा मुंडाचा खून आहो मी. डिफेन्समध्ये रिटायर झालो, कोणाच्या बापाला नाही भेट. सांगा ना, या ना, द्या ना, माझी फी द्या. पूर्ण भारताचं चॅलेंज करतोय मी. आणि अटल बिहारी वाजपेयींनी रक्त देतात त्याचं बंद केलं. आणि तो अरुण शौरी बघतो. आणि हा बुड्ढा 84 वर्षाचा 2.5 करोड रुपये घेते. खाडगे त्याच्या पोरांनी कर्नाटकमध्ये कॅटेगरायझेशन. वाह. आणि इलिगल कानून केलं आहे दादांनो. आता मला बोलून बोलून थकलो आहे मी. बघा आतंकवादी काँग्रेस BJP अलायन्स MPML हिटलरपेक्षा 400 पटीच्या लोकांनी मिळून द्विपक्षीय प्रणाली, सगळे प्रादेशिक पक्ष संपवले. एकीकडे NDA, एकीकडे इंडिया, हरामखोर इंडिया. 91मध्ये त्याने गेट करा करून सगळ्यांना गुलाम, शिक्षण गेलं, रोजगार गेलं, सगळं गेलं. कॉमन सिव्हिल रूल. पोलीस कमिशनरचा पोरगा पोलीस कमिशनर, SDOचा पोरगा SDO, जजचा पोरगा जज. आणि सगळ्यात खतरनाक कॉमन सिव्हिल हे आपला CCNPR. तुम्हाला प्रॉपर्टीचा प्रूव्ह करायचं आहे. ऐका रे, अरे तेली कुणबी कलार आणि निजमी मराठाच्या लोकांनो अजूनही संधी गेलेली नाही. तुम्हाला हिशोब द्यायचा आहे प्रॉपर्टी कुठून आली ते. आणि जेवढेही रिझर्वेशनने शिकलेले लोक किंवा बिझनेस करा मोठमोठे आहेत ना, तुम्हाला हिशोब द्यायचा आहे. बरोबर आहे, कुठून आला ते. आणि 85 करोडचं व्होटिंगचा अधिकार घेऊन त्यांना कॅम्पमध्ये पाठवणार. तो बघा आजच म्हणतो गृहमंत्री तडीपार, वो तो हम करेंगे भाई, जिसने नहीं है उसको तो डालेंगे. हे का आमचे मालक होत का रे? अरे काही थोडंसं डोकं बिका आहे का नाही रे? तुमची काय हालत होणार आहे? अरे जग बघतोय तुमचा तमाशा. पाहिलं ना पहिलगामचं. तुम्हाला काय वाटतंय? तुम्ही का बहादुरी करता का रे?
निजामी मराठाच्या 200 फॅमिली, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, आणि वामन मेश्राम. त्यानंतर शेतकऱ्याची शेती लुटायची आहे जबरदस्ती त्यांचं. बघा आतंकवादीचा कायदा, महाराष्ट्र जन सुरक्षा कायदा, सगळ्यांनी यांना पोच. बघा एकटाच लढतोय आमचा भाऊ. त्यानंतर मुसलमान आतंकवादी, मी माझ्या पोलिसात बलात्कार खुनी, मी कोण? नक्षलवादी आदिवासी. हा वामन मेश्रामचे, हा म्हणतो स्टेजवर. यांची प्रोटॉन नावाची संघटना, डॉक्टरची संघटना 5-7 काढलेली आहेत. बहुजन क्रांती मोर्चा काय काय काय. त्यानंतर शेती लुटणार आतंकवादी मुसलमान. हे 85 करोड 13 करोड पोरं ते जेलमध्ये, आणि कायदा केलाय पास, जन सुरक्षा कायदा अंदर टाकायला. सेम मारायचंच आहे तुम्हाला. अजूनही संधी आहे, जन आंदोलन करा, आमचा भाऊ करतात. त्यानंतर कॉमन सिव्हिल रूल, हे मायावतीचं पाप. हे गरीब आहेत ब्राह्मण क्षत्रिय वैश्य. काय जरांगे पाटील, बरोबर आहे का? आम्हाला पडण्याच्या अगोदर आज 45 वर्षात 33 जाती डुकरं झोपले होते. त्यांच्याजवळ हे ब्रह्माचे, हे जेवढे निजामी मराठा आहेत, मराठा सेवापद सगळे स्वतःला याचे समजतात शिवाजी महाराजांचे, हे तर गुलाम आहेत. रक्त मिक्सअप आहे यांचं. कारण हे घुसलेत, यांना पाहिजे 90% बायका, आणि हे यांच्या घरात आमदार का कोण आहे? पिढ्यापासून आहे, आजपासून आहे का? यांचे कुठं बुद्धी दुकानावर येणार आहे? जेव्हा यांच्यावर बितल संधीच नाही आहे यांना. आम्ही तर जिनेस कोम आहो, जग बघतंय, जगामध्ये पाठीवर नाही का भारत. आणि त्यानंतर झाले 4, 5वा 1 नेशन 1 इलेक्शन, आणि EVM फ्रॉड वोटिंग येणार का कधी निवडून? म्हणून बाबासाहेबांनी म्हटलं मला शिकलेल्या लोकांनी धोका दिला आहे का बरोबर? हे सगळे नरेंद्र जाधव सारखे संविधान द्यायचे, तो बुड्डा. आणि कोणी होय? काँग्रेस BJP अलायन्स कोण होत? ब्राह्मण क्षत्रिय वैश्य. आणि त्यानंतर गुलामों को गुलामी की जानकारी कर दो, मी ते काम करतो. झोपलेला कोंबला, कांशीराम दमदम, मैं तो समाज को जगाने का काम करता हूँ. अन्याय करने वाले से अन्याय सहन करना पापी है, 100 दिन भेड़ बकरे के समान, 1 दिन शेर के समान जीव. कांशीराम जी ने बोला था, चमचायू खापर्डे साहब ने बोला, म्हटलं होतं की हे जे SCचे लोक आहेत, हे आपल्या आया बहिणींसोबत वेश्या व्यवसाय करतील आणि पैसे कमवतील. बघा ते खरं निघालं. अरे ये ना वामन मेश्राम. आणि त्या खरात साहेबांनी बिचाऱ्यांनी नेहरूजीने हत्या केलं तर त्याला तो म्हणतो त्याचा विरोध. तो असले माणूस आहे, बुद्ध गयासाठी त्याचं आता होणार आहे. आणि तू काय करतोयस? ये ना रस्त्यावर, EVM बोलत राहतो. जन आंदोलन कर ना. आणि बाळासाहेबाला बदनाम करता नुसतं, दुसरे धंदे नाहीत का? त्यानंतर बरोबर आहे, बाबासाहेब म्हटले ब्राह्मण क्षत्रिय वैश्य लोकांच्या हातात संविधानाची अंमलबजावणीचा अधिकार, तुम्हाला न्याय नाही मिळणार. बरोबर आहे. संविधान किती खराब असू द्या, संविधानाची अंमलबजावणी करून आजही आम्ही 90% टॅक्स भरतो. बेसिक अधिकार, एक मताचा अधिकार, स्वाभिमानाने जगायला, शिक्षण, रोजगार, हेल्थ, टॅक्स भरतो आम्ही. आमचा पैसा आहे 90% समाजाचा. तर तुम्हाला हे मिळेल. त्यासाठी 90% लोकांनी सगळ्यात अगोदर EVMचा विरोध करून ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरजी EVM आणि या कानून हा सगळा 30 वर्षापासून फ्रॉड वोटिंग होत आहे, मी प्रूव्ह करतो. आणि अशा प्रकारे आपल्याला हे जन आंदोलन करून मारू द्या. किती मारतात तर बघू, तसं यांचे जग बघत आहे ना. आज सॅटेलाईटने सगळं होत आहे. आणि त्यानंतर हे जे आहेत भागीदारी मोर्चाचे प्राचार्य साहेब, भानुप्रतापजी, बरलाज मलिक, मंडल साहेब, माझे आरत गौतम साहेब, बहुजन साहेब, सगळ्यांनी आम्ही EVMवाले, माझे मोठे बंधू BJ कोळशे पाटील 82 वर्ष रिटायर जज, सगळ्यांनी वर्ल्ड ह्युमन राईट कमिशनला कंप्लेंट करायची. वर्ल्ड इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन खरबूर रूप दिले माझे वडील बंधू ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरजी सुद्धा. आणि त्यानंतर वर्ल्ड इंटरनॅशनल कोर्टमध्ये हे बदलापूर EVM मशीन, बीड, परभणी. आणि अशा प्रकारे काही भ्यायचं नाही. कारण माझी मुलगी, माझं सून, जो गर्व आहे, मुलगी झाली त्यांच्या भोगासाठी. बघा ते फडणवीसची बायको काय म्हणते, ती एक बाय काय म्हणते 56. आणि हा बघा भागवत, काही शरम बिरम आहे का त्याला? 41 रक्कम वाढले आणि मग ते 3-3 करारे. 3-3 कशाला? 56 करणं काही शरम बिरम वाटते का तुम्हाला? तुम्ही काय सक्सेस करणार आहे का? मी विचारतो. ह्या निजामी ते तर नाही, ते नाही सुधारणार.
आर्य ब्राह्मण सुधारणार नाही. आणि हे तुमच्या भरोशावर ताकद, तुम्ही गुलाम झालेला आहे. तुम्हाला सोडणार आहेत ते? हां, कोणाला सोडलंय? छत्रपती शिवाजी महाराज 50 वर्ष मेले. हां, छत्रपती संभाजी 32व्या वर्षी, शाहू महाराज खून 48 वर्षी, बाबासाहेबाला मारून टाकलं पंडित जवाहरलाल. कोण हो ईव्हीएम आणणार आहे? इंदिरा गांधीला मारलं. हां, कोण हो हिंदू मुस्लिम करणार आहे? थोडंसं डोळे उघडा आणि या ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर सोबत. आणि दुसरी पार्टी आझाद समाज पार्टी कांशीराम. आणि इकडे आमची वंचित बहुजन आघाडी 40 वर्षाहून लढत आहेत. चला दादा, मरेंगे मिटेंगे, बुद्ध गया लेने के लिए. और पूरे भारत में ईवीएम से 30 साल तक और महाराष्ट्र में फ्रॉड वोटिंग के विरोध में सभी महाराष्ट्र के लोगों ने और भारत के मूल निवासी SC ST OBC 90% मूल निवासी गरीब मराठा बहुजन समाज के लोगों ने और संविधानवादी लोगों ने एडवोकेट प्रकाश आंबेडकर जी, भारत के पहले इंसान, ईवीएम और जन सुरक्षा कायदा आतंकवादी, ये आतंकवादी 5000 साल से और 75 साल से जितना अन्याय था, अंग्रेजों की वजह से हमें स्वातंत्र्य मिला. बताओ कितने कूद लोग हैं. जन आंदोलन करके अपने नेक्स्ट जनरेशन के स्वाभिमान के वक्त अगर आ गया, हम बुद्ध को और संविधान को मानने वाले लोग, लेकिन समय आ गया. आप लोगों ने अगर गोली चलाई तो चलाओ, कितने चला तो बलिदान करेंगे. आज़ादी की तीसरी लड़ाई, जय शिवराय, जय भीम, जय संविधान. लेकिन ये स्वाभिमान की लड़ाई है. ये क्रांति जरूर करेंगे इसी महाराष्ट्र में. चलो भाई साहब, मरेंगे मिटेंगे, संविधान को बचाएंगे. आज़ादी की तीसरी लड़ाई, जय शिवराय, जय भीम, जय संविधान.